ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मन लावून 14 मिनिटे जो व्यक्ती ऐकेल त्याच्या घरातले सर्व दुःख आणि संकट पळून जाईल आणि सुख प्राप्त होईल। अजिबात हा संदेश चुकवू नका। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी देणार आहेत आणि तुमचं घर हे पूर्णपणे खुश होऊन जाणार आहे। त्यामुळे तुम्ही हा संदेश मध्येच सोडण्याची चूक अजिबात करू नका। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता या पळून जात असतात आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्याला लाभत असते। तसेच सुंदरता ही स्वामींमध्ये आहे आणि स्वामींमध्येच आपण सर्व सुख हे शोधलं पाहिजे। म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं। पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही। ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं। कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं। म्हणून उगाच भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती शक्ती तुझं संरक्षण करणार आहे। आणि स्वामी आपल्याला म्हणतात, बाळांनो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ईश्वर म्हणजे आपली शेवटची आशा नाही तर पहिला विश्वास आहे आणि तो पहिला विश्वासच आपण टिकून ठेवायचा आहे। गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे। स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात। म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ हे निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे। तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेले जाते। खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तोच खेळ खेळवत असतो। म्हणून एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा। पण एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून बघा आणि मनासारखे नाही झाले तर मग सांगा। मित्रांनो, विश्वास ठेवा, न मागता न बोलता स्वामी भरपूर देत असतात। फक्त स्वामींचे नामस्मरण हे दररोज तुम्ही जरूर केलं पाहिजे आणि चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात। आणि मुखातून गेलेले राम आणि निस्वार्थपणे केलेले आपण जीवनामधले काम हे कधीही व्यर्थ आपले जात नसते। म्हणून नामस्मरणात प्रचंड ताकद असते आणि नामस्मरणात केलेले आपल्याला कशाचीही कमी राहत नाही आणि कशाची कमी आपल्याला होत नाही। म्हणून स्वतःला पटेल ना तसं पण योग्य पद्धतीने नक्कीच वागावं। दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही कधीच हिरा नसते। म्हणून स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे बाळा। या जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते। जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही नक्कीच असणार आहे आणि तुझ्या मदतीसाठी आम्ही नक्कीच धावून येऊ, हे स्वामी तुम्ही नक्कीच सांगा। आणि स्वामी म्हणतात की आपल्यासाठी ते सर्व ठिकाणी नक्कीच येतील, फक्त आपण त्यांना हाक मारली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे। म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका। सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते। जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात। म्हणून निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा आणि गुरुबोध हा होतो आणि होतोच आणि एक दिवशी नक्कीच होईल। म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी चांगलं वागणं सोडू नका, कारण यश निश्चित आहे। कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाट मात्र दिसत नसते। म्हणून प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? याचं खूप छान उत्तर आहे, वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो। तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच आपल्याला मिळत असतो आणि मंदिरात आपल्याला ते सुख मिळत असतं। स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात वेळ घालू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगलं बनवा आणि जगामध्ये तुमचं नाव लौकिक लवकरच होईल। स्वामींनी सांगितलंय, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळं बघून घेईल आणि सगळ्यांचे कर्माचे फळ मी सगळ्यांना चांगलेच देणार आहे। म्हणून त्याचे कष्ट वाईट असो का मग चांगले असो, तसे त्याला फळ हे निश्चित मिळणार आहे। जीवनात कष्ट केल्याने बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने आणि मन चांगले राहते। म्हणून नेहमी आपण सत्य बोलले पाहिजे आणि सत्याच्या मार्गावर आपण मात्र नक्कीच चालले पाहिजे। म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते आणि कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला
तरी ती तरुण जात असते. म्हणून कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. नक्कीच ते तुम्हाला पोटाशी धरतील आणि तुम्हाला म्हणतील, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही दुनिया जरी तुझ्या विरुद्ध असली ना, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी जेथे जन्म घेत असते ना, तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे मात्र नक्कीच असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे नक्कीच समजून घेतले आहेत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींना आतुरतेने हाक घाला आणि स्वामींना बोला, तुमच्याजवळ मला नक्कीच बोलवा आणि तुमच्या मंदिरात दर्शनासाठी स्वामी मला प्रत्येक दिवशी बोलवा आणि नामस्मरण माझ्याकडून करून घ्या. म्हणून सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणून जीवनात कोणत्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढणार आहे हे नक्कीच. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्य काळाची जास्त चिंता आपल्याला जीवनामध्ये आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष तुम्ही द्या. कारण जर आपण हातात मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्कीच शक्य होत असते. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. आणि कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या नक्कीच सत्यात उतरतात. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल ना तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही आणि तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा ठिकाणी परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटत असेल तेव्हा आपण आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येयपद करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा कधी बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. आणि म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि सत्य कोणतेही आणि कोणीही ते नाकारू शकत नाही आणि नाकारूही ते शकणार नाही. कारण स्वामींनी नक्कीच आपल्याला आशीर्वाद दिले आहेत आणि सत्य जे आहे ते एक दिवशी बाहेर येतच असतं. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी आपल्याला नक्कीच उच्च विचारांच्या मदतीने आपल्या चांगल्या प्रकारचे काम करू शकते आणि हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीच प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो
पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होत असते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी असली की आपली सर्व ठिकाणी नक्कीच आपल्याला विजय मिळू शकतो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव हे करून देत असते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहतात. आणि म्हणून स्वतःवरील विश्वास हाच आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन नक्कीच तुम्ही जगायला हवं. आणि एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीच गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. म्हणून कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर मात्र पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते, जे आपणास अशक्य वाटते पण त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही, असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा नक्कीच तुम्ही आदर करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण ह्यात व्यक्ती आपल्याला चांगले दिवस नक्कीच आणून देत असतात आणि आणूनही देतील. म्हणून जीवन जगताना अडचणी आपल्याला भरपूर येतात, पण त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येय साध्य आपले होतही असते. म्हणून संघर्षाच्या काळात हार कधी मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनाने दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा, कारण नक्कीच समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग तुम्ही नक्कीच निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न हे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत असते. आणि म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल ना तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात असलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत हा ठरत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करत असते. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत राहा आणि बघा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे जर असेल ना तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. मात्र नक्कीच तुम्ही म्हणून आयुष्य हे आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवनाची आनंदाने जगण्याचा ही क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि ते सत्यात उतरते देखील. म्हणून स्वतःचे हे व्यक्ती महत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. या उलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती ही निश्चितच होईल. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम हे प्रामाणिकपणे आणि उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याची आपण लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि ज्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता तुम्ही नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीची संगत असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्याला जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच जीवन जगण्यास मदत करू शकतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनाचा वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त नक्कीच करून देतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा. नक्कीच यश मिळणार आहे. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असते. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा, दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक आहे. आणि एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपल्या हाती येतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजा पर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि आपल्या नक्कीच आपण यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला नक्की शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका.
कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी नक्कीच बनवत असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजलेच पाहिजे आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच अनुभवाल सुद्धा. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल ना, तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात, आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्यही करू शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात. आणि आयुष्यात नियोजनासह प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येईल. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळात सामना करावा लागतो. कारण साम्राज्य एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात कधी शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःखी असले तर उद्या तुम्ही सुख हे नक्कीच मिळणार आहे. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल ना, तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये जगूही शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजे. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुम्हाला वाट्याला संघर्ष येणार अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल ना, तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच होणार नाही. आणि म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसेल तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही ते सोडू नका आणि कधीही ज्ञान प्राप्त करणेही सोडू नका. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्षाचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास हा त्यालाच लिहिला गेला आहे ज्याने जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मात्र नक्कीच मिळवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण तुम्ही नक्कीच केली पाहिजे, तरच तुमचे अस्तित्व हे पूर्णपणे टिकून राहील. आणि पुढे ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा नक्कीच घेतली जात असते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय हा सत्याचा होईल यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला कधी बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकारही होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणे आणि घेता येणे शक्य होते.
आणि मग तसेच आपल्याला अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीचा अभ्यास नक्कीच करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःची जिद्द आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण अजिबात घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जात असते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनाचा त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि नक्कीच जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य होते. म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल, म्हणून ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्याचा सामना देखील नक्कीच करू शकता. मित्रांनो, एखाद्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हाला अडचणींच्या काळात कोणत्या तरी रूपात, देवाच्या रूपात नक्कीच धावून येत असते. आणि वेळ कशी आहे आणि कशी येईल हे कोणीही अजिबात सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा मात्र असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी ना, हे शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होत असते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन नक्कीच ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार अजिबात करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते मिळतही असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक भरपूर आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे हे शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे ती इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात आपण करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्या त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय नक्कीच मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावण्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण हे विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत करत असते. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळ आपण बदलू शकत नसलो ना, तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल. आणि अशा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. आणि म्हणून एखादे ध्येय हे सत्यात उतरवण्यासाठी मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून ते ध्येय नक्कीच तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर एकाग्र राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या पाठीमागे आहे. हे फक्त तुम्ही जीवनामध्ये विसरू नका आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी अजिबात टिकणार नाही. कारण जर आज कठीण काळ जर आला असेल ना, तर उद्याची सकाळ ही चांगली परिस्थिती नक्कीच आणू शकते.
म्हणून त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून राहत नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे कृत्य आणि कार्य हे करावे लागते. तेव्हाच आपण चांगले होत असतो आणि आपल्यामध्ये चांगली गुणवत्ता निर्माण होत असते. एवढं लक्षात घ्या. आणि स्वामी भक्तांनो, नक्कीच हा स्वामी संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनामध्ये काम करत असताना वेळ तुम्हाला पुरत नाही आणि वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोग तुम्ही करू शकत नाही. म्हणून घड्याळाकडे बघत बसू नका. जे घड्याळ करतं ते तुम्ही करत चला आणि चालत फक्त राहा. एक गोष्ट लक्षात घ्या, जो इतिहास आम्ही आज घडवतो फक्त तोच मौल्यवान असतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि माणूस मुळात आळशी असतो. त्यामुळे तुमचं मन अशा प्रकारच्या विश्लेषणाच्या भानगडीत न पडण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न करेल. तुम्ही असाही विचार कराल की नक्कीच आपल्याला काहीतरी गोष्टी हे लिहून ठेवायची गरज आहे का, आणि मग त्या गोष्टी लिहून ठेवल्या तर मग आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडेल का, असा विचार अजिबात करू नका. तुम्हाला काही गोष्टी या नक्कीच भरपूर काही प्रमाणात शिकाव्या लागतील. आणि जे करण्याची शक्ती आपल्याकडे आहे ना, ते न करण्याची शक्ती आपल्याकडेच आहे. म्हणून कोणत्या गोष्टीत तुमचा निरर्थक वेळ जातोय किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही कशात घालवत आहात, आणि कोणत्या गोष्टी करणं पूर्णपणे सोडून देणं किंवा काही गोष्टीमधला अनावश्यक वेळ हे काढून टाकता येईल, हे या विश्लेषणामागचे उद्दिष्ट आहे. याबाबत गंभीरपणे विचार करा. कारण काही गोष्टी टाळून वेळ काढल्याशिवाय नवीन गोष्ट करायला वेळ मिळणं शक्य नाही. आणि पुढच्या सिद्धांतात तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष निश्चित करा. हे लक्ष साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काढण्याची गरज भासणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी करणं सोडलं तर मग तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठीचा जादा वेळ मिळू शकेल. आणि वेळाच्या हिशोबाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतील त्यांच्या खाली लाल पेनाने रेघ नक्कीच तुम्ही मारली पाहिजे. कारण त्या गोष्टी करणं तुमच्यासाठी अत्याधिक चुकीचं ठरू शकतं. म्हणून TV बघणं, मोबाईलवर बोलणं, मित्रांसोबत पार्टीत जाणं या गोष्टी अशा प्रकारे अनावश्यक असू शकतात. आणि जर तुम्ही अगदी गंभीरपणे विश्लेषण केलं तर अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या लक्षात येतील. आणि चुटकीसरशी मग तुम्ही काही तास नवनिर्मितीसाठी मिळू शकेल. आणि ज्या गोष्टी करण्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही अशा अनावश्यक गोष्टीला आणि वेळ उपयुक्त गोष्टी करण्यात तुम्ही काही कामी आणू शकता. आणि भरपूर काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेळ हा नक्कीच वाचू शकता. त्यावर तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या नवीन निर्माण होतील आणि त्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये वेळ हा नक्कीच मिळेल. आणि जे लोक स्वतःचा वेळाचा सर्वात जास्त अपव्यय करतात ते सर्वात आधी वेळ कमी पडतो म्हणून रडगाणं नक्कीच गात असतात. असं बघा, वेळाचं नक्कीच तुम्ही लॉगबुक ठेवण्याआधी जर तुम्हाला कोणी विचारलं असतं की तुम्ही किती वेळ वाया घालवता तर तुम्ही तावातावाने म्हटलं असतं, छे मी जराही वेळ वाया घालवत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. त्याला नेहमीच असं वाटतं की तो जे करतो ते बरोबर करतो. याचं मुख्य कारण असं आहे की आपण काही चुकीचं करत आहोत याबाबत तो अनभिन्नच असतो. आणि आपण काही चुकीची गोष्ट करतोय हे त्याला माहिती असतं तर त्याने ती गोष्ट नक्कीच केली नसती. म्हणून वेळाच्या नियोजनाच्या बाबतीत असंच होतं. तुमचा दोष नसतो, तुमचा किती वेळ अनावश्यक खर्ची पडतोय ना आणि कुठे खर्ची पडतोय याचं भानच तुम्हाला नसतं. म्हणून लॉगबुकमध्ये हा हिशोब नक्कीच लिहाल तेव्हाच तुम्हाला नक्कीच त्याचं भान होईल आणि तुम्हाला नक्कीच ते समजणार सुद्धा आहे. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि 8 तास नोकरी आणि 8 तास झोपेनंतर उरलेले 8 तासच कुठे हरवून जातात हे समजणारही नाही. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सिद्धांत तुम्ही समजून घ्या. आर्थिक ध्येय ठरवा. ध्येय ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्वरूप येते आणि योजनेमुळे कोणते कार्य करायचे ते ठरते आणि कार्यामुळे परिणाम साध्य होत असतात आणि परिणामांमुळे तुम्हाला यश नक्कीच मिळते. आणि हे सर्व ध्येय निश्चितीपासून नक्कीच सुरू होत असते. म्हणून ध्येय तर निश्चित नसेल तर तुमचे यशही अनिश्चित आहे. आणि आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे जर माहिती नसेल तर तुम्ही कुठे पोहोचणार नाही. एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे देखील माहिती पाहिजे, तरच तुम्ही तिथे पोहोचू शकाल. आणि जर तुम्ही तुमचे क्षितिज ठरवले नाही तर क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार, मग त्या दिशेने प्रयत्न कसे करणार. आणि जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल
तर त्यासाठी ध्येय निश्चिती हवीच. आणि ध्येय दोन प्रकारची असतात, सामान्य ध्येय आणि निश्चित ध्येय. सामान्य ध्येयाचे स्वरूप पुढील प्रमाणे असते: मी आणखी जास्त मेहनत करीन, मी माझे कार्यकौशल्य वाढवीन आणि मी माझी योग्यता वाढवीन इत्यादी. दुसऱ्या बाजूला निश्चित ध्येय पुढील स्वरूपाचे असतात: मी रोज 8 तास काम करीन, किंवा मी दर महिना 20,000 रुपये कमवीन, मी सॉफ्टवेअर डिझायनिंग कोर्स करीन. आणि जे ध्येयाला मोजता येते ना, ते ध्येय निश्चित असते आणि ते निश्चित तुम्ही ठरवले पाहिजे. तुमचे लक्ष जेवढे स्पष्ट असेल तेवढी त्याच्या सफलतेची शक्यता जास्त स्पष्ट. आणि आर्थिक ध्येय किती महत्त्वाचे असते त्याचे एक उदाहरण आपण नक्कीच बघूया. म्हणून एका सेल्समनची पत्नी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. असे असताना देखील सेल्समनने त्या वर्षी त्याच्या सर्वसामान्य क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट माल विकला होता. आणि त्याला जेव्हा त्याच्या यशाचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्यापुढे जेव्हा हॉस्पिटलचे बिल आले तेव्हाच त्याला कळले की एवढे बिल चुकवायचे असेल तर त्याला किती माल विकावा लागेल. आणि या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एखादा माणूस निश्चय करतो तेव्हा तो आपले आर्थिक लक्ष पूर्ण करू शकतो. यासाठी गरज आहे ती त्याच्यापुढे निश्चित ध्येय मात्र असण्याची. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत सांगतो की आर्थिक लक्ष तुम्ही ठरवले पाहिजे आणि तुम्हाला किती काय कमवायचे ते तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा असणे, अत्यंत श्रीमंत असण्याचा अर्थ आहे वेळ असणे. आर्थिक लक्ष निश्चित करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दर महिना किती कमवायचे ते ठरवा. मग गणिताचा वापर करून तेवढे पैसे कसे कमवायचे ते ठरवायचे. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदाराला दर महिना 10 रुपये कमवायचे आहेत, तर एक वस्तू विकून त्याला 50 रुपये नफा मिळत असेल तर हिशोब सोपा आहे. त्याला दर महिना 200 वस्तू विकायच्या आहेत. 10,000 भागिले 50. जर तो महिन्याला 25 दिवस काम करत असेल तर त्याला रोज 8 वस्तू विकाव्या लागतील. आणि एकदा का हा आकडा निश्चित झाला की तो कामात टाळाटाळ करू शकत नाही. आणि मूड नाही, बोर झालो या सबबी सांगता येणार नाही, कारण त्याच्या पुढे कागदावर मांडलेला हिशोब त्याला सांगतोय की रोज एवढे काम त्याला करायचे आहे. आणि लक्ष निश्चित झाले की तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या प्रगतीचे किंवा ती समाधानकारक आहे किंवा नाही याचे भान राहते. वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करायचा तर 8 वस्तू विकल्यावर दुकानदाराला आपले त्या दिवसाचे लक्ष पूर्ण झाल्याचे समजेल. पण तसे नाही झाले तर दुसऱ्या दिवशी 8 पेक्षा जास्त वस्तू विकायच्या आहेत हे देखील लक्षात येईल. आणि आर्थिक लक्ष 20-20 क्रिकेट मॅचच्या उद्दिष्टाप्रमाणे असते. नंतर खेळणाऱ्या टीमला आपले उद्दिष्ट काय आहे हेच माहिती असते. म्हणून जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी किती धावा करायच्या आहेत, प्रत्येक ओव्हरनंतर अपेक्षित सरासरी कमी जास्त होते. आणि हेच आपण मासिक आणि वार्षिक आर्थिक उत्पन्नाच्या आणि उद्दिष्टांच्या बाबतीतही म्हणू शकतो. म्हणून तुम्ही असं नक्कीच केलं पाहिजे. आपण कुठे चाललो आहोत हे माहिती असणाऱ्या माणसाला जगातील प्रत्येक व्यक्ती बाजूला सरकून वाट नक्कीच करून देत असते आणि तो व्यक्ती त्याच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वाटचाल ही नक्कीच चांगल्या प्रकारे केली पाहिजे. आणि आर्थिक लक्ष बनवणे आणि त्या संदर्भात आपली प्रगती तपासून बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण या बाबतीत भिन्न असतो आणि आपल्याला वाटते की आपण फार मेहनत करतो आणि किंवा यापेक्षा जास्त मेहनत करणे शक्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाचा अर्थ नेहमी यश असा होत नसतो. यश मिळवण्यासाठी योग्य दिशेने आणि आपले कष्ट योग्य दिशेने होणे महत्त्वाचे आहे. आणि आर्थिक विश्लेषणातून आपले कष्ट योग्य दिशेने होत आहेत किंवा नाही ते देखील कळते. म्हणून तुमचा इनपुट किती आहे ते महत्त्वाचे नाही, तर तुमचा आउटपुट किती आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि याचाच अर्थ तुम्ही किती मेहनत करता ते महत्त्वाचे नसून त्यात तुम्हाला किती यश मिळते हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि जर तुम्ही काढत असलेले पीक तुम्हाला पसंत नसेल तर जे बी तुम्ही पेरताय ना ते नक्कीच तपासून बघा. म्हणून यातला दुसरा सिद्धांत असा म्हणतो की सर्वात महत्त्वाचे काम सर्वात आधी करा. मूर्ख व्यक्ती जे काम शेवटी करते तेच काम बुद्धिमान व्यक्ती ताबडतोड करते. दोघे एकच काम करतात, फरक फक्त वेळाचा असतो. आपल्या दिनचर्येत बरेचदा असे होते की आपल्यासमोर जे काम येते ते आपण करायला लागतो. त्यामुळे आपला सगळा वेळ छोटी छोटी कामे उरकण्यात संपून जातो. आपली महत्त्वाची कामे फक्त याच कारणामुळे होत नाहीत की आपण कमी महत्त्वाची कामे करण्यात गुंतलेलो असतो. म्हणून महत्त्वाकांक्षी माणसाने या बाबतीत जागरूक राहावे. कारण यश मिळवण्यासाठी महत्त्वाची कामं आधी करणे आवश्यक असते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की यश हे बिनमहत्त्वाच्या कामामुळे मिळत नसून महत्त्वपूर्ण काम केल्याने मिळते. त्यामुळे आपल्या कामाचा अग्रक्रम स्पष्ट ठरवा आणि बिनमहत्त्वाच्या कामात वेळ घालवू नका. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा
तिसरा सिद्धांत आहे सगळ्यात महत्त्वाचे काम सर्वात आधी करा. आणि वेळाच्या संदर्भात कामांचा अग्रक्रम ठरवण्याचे एक उदाहरण बघूया. एक प्रसिद्ध संगीत तज्ञ जेव्हा व्हायोलिन वाजवायला शिकवत होता तेव्हा आपली प्रगती समाधानकारक नाही असं त्यांना जाणवले. याचे कारण जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की संगीताचा अभ्यास करण्याआधी त्यांचा वेळ घर साफ करणे, सामान जागेवर ठेवणे, स्वयंपाक करणे यात जातो आणि मग व्हायोलिनचा अभ्यास करायला वेळ कमी पडतो. हे लक्षात आल्यावर त्यांनी ठरवले की त्यांच्यासाठी संगीत सर्वात महत्त्वाचे असल्याने सगळ्यात आधी संगीताचा अभ्यास करायचा, त्यानंतर बाकी सारी कामे करायची. अशा प्रकारे स्वतःला शिस्त लावल्याने त्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, कारण त्या आता सगळ्यात महत्त्वाचे काम अग्रक्रमाने करत होत्या. आणि या उदाहरणावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक महत्त्वाकांक्षी माणसाला सगळ्यात महत्त्वाचे काम सर्वात आधी करत केले पाहिजे. मात्र त्यासाठी कोणते काम महत्त्वाचे ते त्याला माहिती पाहिजे. त्याच्याजवळ कामाच्या अग्रक्रमाची योजना तयार पाहिजे. असे करणे अगदी सोपे आहे आणि नक्कीच तुम्ही एका डायरीत ते लिहून शकता. आणि त्याने रिकाम्या विहिरीत रिकामी बादली सोडण्यात अख्खे आयुष्य घालवले आणि आता ती वर काढण्यात आपले म्हातारपण घालवत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, दिवसाची सुरुवात नक्कीच तुम्ही एक कॉलम पासून करा आणि तिथे लिहिलेली महत्त्वाची अनिवार्य कामे ही तुम्ही नक्कीच मांडून ठेवली पाहिजे. महत्त्वाचा क्रम ठरवताना आपल्या प्राथमिकतानुसार कामाची यादी बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बाबतीत रॉबर्ट जे मेनेगनचे म्हणणे आहे आणि लक्षात आपण ठेवले पाहिजे. बरीच मोठी ध्येय साध्य न होण्याचे कारण म्हणजे आपण छोट्या गोष्टी आधी करण्यात वेळ वाया घालवतो. बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दातील सर्वात दुःखी शब्द म्हणजे मी हे काम करू शकलो असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही हे काम नक्कीच करू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. फक्त स्वतःवर तुम्ही नक्कीच मनापासून विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून प्रवासाच्या वेळाचा भरपूर उपयोग तुम्ही केला पाहिजे आणि त्यातून तुमचा वेळ हा नक्कीच वाचत असतो. म्हणून यशस्वी व्यक्ती अशी कामे करण्याची सवय लावतात जी कामे अयशस्वी लोक करू पाहत नाहीत. आणि वस्तुतः यशस्वी लोकांनाही कामे पसंत नसतात, मात्र आपले ध्येय लक्षात ठेवून त्या नावडत्या कामांपासून ते पळ काढत नाही. म्हणून प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच्याजवळ असणाऱ्या 24 तासांचा पुरेपूर वापर करू पाहतो आणि त्यांच्या पूर्ण दिनचर्येच्या केंद्रस्थानी वेळाचा पुरेपूर उपयोग करणे हा विचार असतो. म्हणून माईक मराडोक यांनी म्हटलं आहे, तुमच्या भविष्याचे रहस्य तुमच्या दिनचर्येत लपलेले आहे. प्रवास तुमच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला प्रवास करावाच लागतो, त्यात त्यांना बराचसा वेळ जातो. फरक असा आहे की जेव्हा सामान्य माणूस प्रवास करताना हातावर हात ठेवून बसतो त्यावेळी यशस्वी माणूस आपला बहुमूल्य वेळाचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा चौथा सिद्धांत आहे प्रवासाच्या वेळाचा जास्तीत जास्त उपयोग करा. महात्मा गांधी प्रवासात झोप काढून घेत असत, जेणेकरून उठल्यावर ते ताजे तवाने राहतील. नेपोलियन जेव्हा आपल्या सेनेसोबत युद्ध करायला जात असे तेव्हा तो प्रवासात पत्र लिहून वेळाचा उपयोग करीत असे. एडिसन आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून एवढे जागरूक असत की रेल्वेतून प्रवास करतानाही ते प्रयोग करण्यात गुंतलेले असत. आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स प्रवासादरम्यान मोबाईलवर आवश्यक फोन करून वेळाचा उपयोग करतात आणि या सिद्धांताला पुष्टी देतात. बिल गेट्सनी तर त्यांच्या गॅरेजमध्ये आफ्रिकेचा नकाशा टांगला होता, जेणेकरून गाडीचे इंजिन बंद करता किमती सेकंदशिवाय वाया जाऊ नये आणि उलट नकाशा वाचण्यात त्यांचा उपयोग वाढावा. आणि वेळाच्या बाबतीत सगळे यशस्वी लोक जागरूक असतात, कारण वेळाचा खूप सामर्थ्य आहे आणि त्यांचा सदुपयोग केला तर यशाची संभावना नक्कीच आहे हे त्यांनी ओळखलेले असते. म्हणून तुम्ही आम्ही देखील प्रवासाच्या वेळाचा फायदा करून घेऊ शकतो. नोकरदार माणसांचा घर ते ऑफिस या प्रवासादरम्यान बराच वेळ जातो आणि तर सेल्समॅन लोक तर त्याहीपेक्षा अधिक वेळ प्रवासात घालवतात. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण 2.5 तास प्रवासात घालवत असू तर त्याचा अर्थ आपल्याला आयुष्याचा 10% भाग प्रवासातच जातो. या वेळात काही मौल्यवान काम करून तुम्ही तो सार्थकी लावू शकता. म्हणून या विचित्र जगण्याचे एक विचित्र सत्य आहे, जे लोक सगळ्यात जास्त मेहनत करतात, स्वतःवर सर्वात जास्त बंधने घालतात आणि एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी काही आनंददायी गोष्टींचा त्याग करतात, ते सर्वात जास्त सुखी असतात. आपण बघा, प्रवासात लोक मोबाईलवर गाणी ऐकत बसतात किंवा वर्तमानपत्र वाचत गप्पा मारत वेळ घालवतात. मात्र या वेळात प्रेरणादायी पुस्तके वाचत, शैक्षणिक ध्वनिफिती ऐकून किंवा तत्सम काही काम केल्याने ध्येयपूर्तीकडे ते अधिक वेगाने जाऊ शकतात आणि हे त्यांना कळत नाही. अभ्यास दर्शवतात किंवा विक्रेत्यांच्या कामातील 45% वेळ हा प्रवास करण्यात जातो. म्हणून उघडच आहे, जो सेल्समॅन प्रवासादरम्यानच्या या वेळेचा
सदुपयोग करू शकतो तो त्याच्या इतर साथीदारांपेक्षा तुलनेने आर्थिक यशस्वी होत असतो. आणि वाट बघायला आपल्यापैकी कोणालाच आवडत नाही. मात्र कधी कधी आपला नाईलाज असतो. बस, ट्रेन किंवा कोणीतरी व्यक्तीची वाट बघण्याची वेळ आल्यावर आपल्यावर येते आणि यासाठी आपल्याकडे अशा काही किरकोळ गोष्टींची यादी तयार असावी ज्या आपण वाट पाहण्याच्या वेळात उरकू शकतो. आपल्या ब्रीफकेसमध्ये जर अशी छोटी छोटी कामे तयार असतील तर वाट बघणं त्रासदायक होणार नाही आणि त्याच वेळी कामेही नक्कीच होतील. जर तुम्हाला वेळाचे मोल नसेल तर तुमचा अन्य प्रसिद्धीसाठी नक्कीच तुमचा जन्म झालेला नाही हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, प्रसिद्ध ब्रिटिश ॲस्ट्रोफिजिसिस्ट हर्मेन बोंडी यांचा इतका प्रवास करावा लागे की या वेळात ते ऑफिसची कामे करून टाकत. एकदा एका युरोपियन विमानतळावर विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या एक रिसर्च पेपर लिहून पूर्ण केला आणि याला म्हणतात प्रवासादरम्यान वेळाचा सदुपयोग. जेव्हा तुम्हाला एखादे काम करण्याची प्रबळ इच्छा होते तेव्हा वेळ मिळतोच. आणि या बाबतीत फ्रेडरिक नीत्शे यांचे वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या माणसाकडे ठेवायला जास्त सामान असते तेव्हा दिवसाच्या पोशाखाला 100 खिसे असतात. तुम्ही वेळाकडे लक्ष दिलेत तर वेळही तुमच्याकडे लक्ष नक्कीच पुरवेल. आपल्याला दररोज 2 कामांच्या मध्ये थोड्या वेळाची अवधी मिळत असतात. बहुतांश लोक तो वेळ वाया नक्कीच घालवत असतात आणि म्हणून इतरांवर तुम्ही कामे सोपवायला हे शिकले पाहिजे. इतरांवर जेवढी जास्त कामे सोपवाल तेवढं जास्त तुमचा वेळ अजून वाचत जाईल. छोट्या उद्योजकांना टाइम मॅनेजमेंट हा विषय म्हणजे डोकेदुखी असते, कारण छोट्या कामापासून ते मोठ्या कामापर्यंत सगळी कामे त्यांना स्वतःलाच करावी लागतात. म्हणून कोणीही माणूस एकटा सगळे काही करू शकत नाही. तरी मात्र अनेक जण स्वतः सगळी कामे करण्याचा प्रयत्न करतात, ते त्यात यशस्वी होत नाहीत. हे उघडच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला असेच वाटते की आपली महत्त्वाची कामे आपणच करावीत. मात्र एका विशिष्ट पातळीवर तुम्ही पोहोचलात की त्यापुढे यश मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर काम सोपवणे अपरिहार्य होते. आणि व्यवसायाच्या सुरुवातीला तीच व्यक्ती सारे स्वतः करेल ते ठीकच आहे, परंतु एकदा का बिझनेस वाढू लागला की नक्कीच सहकाऱ्यांशिवाय प्रगती होऊ शकत नाही. अशा वेळी जर त्याने योग्य सहकारी शोधून त्याच्यावर काम सोपवणे तंत्र अंमलात आणले तर तो प्रगती करू शकतो. आणि जर तो हे करायला शिकला नाही तर भविष्यात त्याच्या प्रगतीची शक्यता धूसर होते. मात्र दुसऱ्यावर महत्त्वाचे काम सोपवणे ही सोपी गोष्ट नाही. दुसऱ्या व्यक्तीची बुद्धी, क्षमता, निष्ठा यावर विश्वास टाकणे सोपे नाही. मात्र मोठे यश मिळवायचे असेल तर असे करणे अपरिहार्य आहे. त्यानंतरच तुम्हाला खरे यश मिळू शकते, कारण तुमच्या कामाचा भार सांभाळायला कोणीतरी तुमच्या बरोबर असते आणि तुमच्या बरोबर आता एक टीम तयार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक वेळ मिळतो आणि ज्याचा उपयोग करून तुम्ही आणखी वेगाने तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 5वा सिद्धांत आहे, इतरांवर काम तुम्ही नक्कीच सोपवलं पाहिजे. पण बहुतांश लोकांची समस्या म्हणजे ते सगळी कामे स्वतःच करायला जातात आणि दुसऱ्यांवर काम सोपवणे त्यांना जड जाते. त्यांना वाटते की यांच्यापेक्षा मीच हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा त्यांच्यापेक्षा मी हे काम झटकन पूर्ण करू शकतो. म्हणून त्यांना हे समजत नाही की मोठे यश मिळवायचे असेल तर त्यांना दुसऱ्यावर काम सोपवावे लागेल. मग ते त्यांना आवडी किंवा न आवडी प्रगतीच्या मार्गावर एक असे वळण येते की भविष्यातील प्रगतीसाठी दुसऱ्यांवर काम सोपल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून दुसऱ्यांवर काम सोपवण्याची कला शिकून घेणे महत्त्वाचे असते, कारण त्याच्यात तुमचा भरपूर वेळ हा वाचत असतो आणि भरपूर वेळेची बचतही होत असते. आणि ती वेळेची झालेली बचतच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून तुम्ही दुसऱ्यावर काम हे सोपवलंच पाहिजे. म्हणून आणि इच्छा असलेली व्यक्ती शोधायची असेल आणि मग त्याला काम करायचे, कसे करायचे आणि कधीपर्यंत करायचे हा तपशील द्या. त्यानंतर तुम्ही त्याला किती तारखेला काम दिले आणि ते कधी पूर्ण करून घ्यायचे आहे त्याची नोंद डायरीत करा. डेलिगेशन किंवा काम सोपवणे इतके सोपे आहे. जी माणसे छोटी छोटी कामे करण्यात गुरफटलेली असतात ती माणसे मोठी कामे करू शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, सोपवलेल्या कामाच्या प्रगतीवर देखरेख करणे चांगली गोष्ट आहे, पण त्यात तुमचा वेळ वाया जातो आणि समोरच्या माणसाला आपल्यावर विश्वास नाही या भावनेने वाईट वाटते. याकडेही लक्ष असू द्या. काम सोपवण्याच्या कलेत तरबेज होण्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. कोणत्या गोष्टी इतरांवर सोपवता येतील आणि त्या कोणावर सोपवता येतील हे माहिती करून घ्या. फक्त कोणतेही गुप्त किंवा अत्यंत महत्त्वाचे काम दुसऱ्यावर न सोपवता स्वतः करा. श्रीमंत लोक वेळामध्ये गुंतून करतात आणि गरीब लोक पैशाची गुंतवणूक नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, पॅरेटोचा 20-80चा नियम तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार नक्कीच तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचा वेळ अजून वाचू शकतो आणि कशात तरी व्यस्त असणे हे पुरेसे नाही. भोंग्या सुद्धा कामात व्यस्त असतात. प्रश्न हा आहे की तुम्ही कशात व्यस्त आहात.
म्हणून पॅरेटोचा 20-80चा नियम वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण तो जाणून घेतल्यानंतर तुम्ही वेळाचा आणखी चांगला उपयोग करू शकता. आणि पॅरेटोचे असे म्हणणे आहे की तुमच्या कामाचा 20% अग्रक्रम तुम्हाला 80% परिणाम देऊ शकेल. फक्त तुम्ही 20% अग्रक्रमात तुमचा वेळ, ऊर्जा, पैसे आणि कर्मचारी यांचा समावेश करा. म्हणजे आपला 80% वेळ केवळ 20% परिणाम साधण्यात वाया जातो. म्हणून जर आपल्याला आपल्या वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा असेल तर आपण त्या 20% सार्थकी लागणाऱ्या वेळाचा शोध घेतला पाहिजे आणि तर तो वेळ वाया जाण्यापासून शक्य तितकाच वाचायला हवा. एवढेच नाही तर जो 80% वेळ घालवून आपण फक्त 20% परिणाम मिळवतो त्या वेळाचाही शोध घेतला पाहिजे. यामुळे आपण सार्थकी लागणाऱ्या वेळाचे प्रमाण वाढवू शकतो आणि निरर्थक जाणारा वेळ कमी करू शकतो. कामाची योजना करताना जर तुम्ही पॅरेटोच्या 20-80 या नियमाचे पालन केले तर तुमचे यश कल्पनातीत वृद्धिंगत होईल. आणि याचे कारण तुम्ही कोणत्या वेळाचे तुमच्या यशात किती योगदान आहे हे सत्य उमजून ती योजना आखाल. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 6वा सिद्धांत आहे पॅरेटोच्या 20-80चा नियम. म्हणून मित्रांनो, हा नियम तुम्ही अवलंबला पाहिजे. आपल्याला अप्रत्यक्षरित्या परफेक्शन किंवा परिपूर्णतेचा आपला जो हट्ट असतो त्याबाबत सावध करतो. हा नियम असे सांगतो की आपण 80% काम 20% वेळातच पूर्ण करत असतो आणि उरलेले 20% काम करण्यात 80% वेळ वाया घालवत असतो. हा वेळ वाया अशासाठी जातो कारण आपल्याला ते आदर्शरित्या करायचे असते. कितीतरी वेळा परफेक्शनचा आग्रह वेळाचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरते आणि मग त्यामुळे त्या व्यक्तीला अपयश होते. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की एवढी मेहनत करून देखील यश पदरात पडत नाहीये तर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत वापरून बघा. त्यामुळे आपण कोणत्या कामावर किती कष्ट घेत आहोत ते तुम्हाला कळेल. असं पहा, जीवनात तुम्ही किती मेहनत करता आणि ते महत्त्वाचे नसून तुम्ही मेहनत किती हुशारीने आणि चातुर्याने करता ते महत्त्वाचे असते. यश मिळवण्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या लक्ष्य प्राप्तीसाठी किती वेळ घालवत आहात आणि छोट्या छोट्या कामात किती वेळ तुम्ही वाया घालवत आहात. म्हणून बऱ्याच वेळा असे होते की आपण आपला वेळ छोट्या छोट्या कामात घालवत असतो. आपल्याला असे वाटत असतं की आधी सोपी छोटी कामे आपटून घ्यावीत, मग शांतपणे महत्त्वाच्या मोठ्या कामांकडे वळावे. मात्र नंतर आपल्याला ही त्रासदायक जाणीव होते की मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांना आपल्याकडे आता वेळच उरला नाही. आणि जर तुम्ही पॅरेटोचा सिद्धांत लक्षात ठेवलात तर असे कधीच होणार नाही. जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करून नक्कीच बघा. शास्त्रांचे ज्ञान अमर्यादित आहे आणि शिकण्याचे विषय अनंत आहेत. मात्र आपल्याकडे वेळ मर्यादित आहे आणि शिकण्याच्या मार्गात अनेक अडचणी आहेत. म्हणून शिकण्यासाठी महत्त्वाची गोष्टच निवडा. जसा हंस दुधातील पाणी शोधून फक्त दूधच पितच असतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून पार्कनच्या नियमाचा लाभ घ्या. वाईट बातमी अशी आहे की वेळ उडतो, चांगली बातमी अशी आहे की तुम्ही त्याचे पायलट आहात. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगासाठी पार्किन्सनचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पार्किन्सनचा नियम आहे, कामासाठी जेवढा वेळ असतो तेवढे ते काम नक्कीच पसरत जाते. याचाच अर्थ असाही होतो की आपल्याकडे जेवढे काम आहे त्यानुसार आपला वेळ आक्रमक असतो आणि तो विस्तारतो. म्हणजे आपण जर कमी वेळात जास्त काम करण्याची योजना आखली तर वेळ प्रसरण पावतो आणि सगळी कामे तेवढ्या अवधीतच पूर्ण होतील. या उलट आपण जर तेवढ्या वेळातच कमी कामे करण्याची योजना केली तर वेळ आकुंचन पावतो आणि तेवढ्याच वेळात आपण कमी काम करतो. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 7वा सिद्धांत आहे पार्किन्सनचा नियमांचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि लक्ष जेवढे मोठे असेल ना तेवढी प्राप्तीही मोठी असेल. एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये उदाहरण घ्या. जेव्हा तुमची दुसरी टीम पहिल्या टीमने केलेल्या धावांचे लक्ष पूर्ण करण्याच्या मागे असते तेव्हा ते जिंकण्यासाठी 50 ओव्हर्समध्ये 225 धावा करायच्या आहेत किंवा 275 धावा करायच्या आहेत. या गोष्टीने काही फरक पडत नाही. लक्ष काही असले तरी साधारणपणे ते शेवटच्या 3-4 ओव्हर्समध्येच पूर्ण केले जाते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुसरी टीम तेवढ्याच वेळात आपले लक्ष पूर्ण करते. मग ते लक्ष छोटे असो किंवा मोठे, हेच तुमच्या माझ्या बाबतीतही खरे आहे. आणि जी व्यक्ती मोठे लक्ष डोळ्यासमोर ठेवते ती व्यक्ती आपल्या मर्यादित वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करण्यात यशस्वी होते. आणि या उलट छोटे लक्ष असणारी व्यक्ती मर्यादित वेळाचा मर्यादित स्वरूपातच उपयोग करू शकते. याचे आणखी एक उदाहरण बघूया. जेव्हा आपल्याला पर्यटनाला किंवा सुट्टीवर जायचे असेल तेव्हा त्याआधी काही दिवस आपण घराची किंवा ऑफिसची कामं पूर्ण करण्याचा धडाकाच लावतो. नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट कामे आपण उरकतो. आपण फटाफट कामे उरकतो आणि थोड्या वेळातच खूप कामे करतो. आणि कारण आपल्याला ठरवलेल्या वेळात कामे संपवून सुट्टीचा आनंद अनुभवायला जायची असते त्यावेळी आपल्याकडे वेळ कमी आणि कामे जास्त असतात.
तरी आपण ती पार पाडतो, कारण आपल्यापुढे लक्ष स्पष्ट असते. त्यामुळे आपण ते काम पूर्ण करू शकतो आणि कार्यस्फूर्ती पाकरणीच्या नियमामुळे नक्की शक्य होते आणि शक्य होणारही आहे. म्हणून ज्याला उंच उडी मारायची असते त्याला लांब धावायला लागते. आपले आवडते काम पटापट होते. याउलट जेव्हा एखाद्या कामात आपल्याला रस नसतो तेव्हा तेच काम करायला वेळ लागतो. म्हणून असे म्हटले जाते की आपल्या कामावर प्रेम असणारा नशीबवान माणूस कमी वेळात जास्त काम करू शकतो आणि अधिक चांगल्या प्रकारेही करू शकतो आणि म्हणूनच अधिक यशही त्याला मिळू शकते. म्हणून प्रत्येक दिवस अशा प्रकारे जगा जणू तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. नक्कीच तुम्ही ते कामं मग भरपूर काही मोठे कामं करू शकता आणि म्हणून तुमच्या सर्वश्रेष्ठ वेळात नक्कीच तुम्ही कामं करायला शिका. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सर्वात बिनमहत्त्वाच्या गोष्टींच्या भरोशावर कधीच सोडू नयेत एवढं लक्षात घ्या. टेलिव्हिजनवरचा प्राईम टाईम म्हणजे रात्री 8 ते 10 ची वेळ. या वेळात जाहिरातीची किंमत सर्वात जास्त असते. जाहिराती तेवढ्याच वेळाच्या असतात, मात्र त्यांची किंमत वाढते. त्यांचे प्रसारण प्राईम टाईममध्ये होत असल्याने जास्त प्रेक्षक त्या बघत असतात, म्हणून त्यांची किंमत जास्त असते. आणि टेलिव्हिजनचा जसा प्राईम टाईम असतो तसंच आपल्याही वेळाचा प्राईम टाईम असतो. आपल्या रोजच्या दिनक्रमातले 24 तास एकसारखे नसतात. दिवसाच्या एखाद्या खास वेळाला आपली ऊर्जा, विचारशक्ती, उत्साह आणि कार्यक्षमता इतर भरपूर काही वेळाच्या तुलनेने अधिक असते. म्हणून संबंध बहुतेक लोकांसाठी सकाळचा वेळ प्राईम टाईम नक्कीच असू शकतो आणि त्या वेळात जे मोठी मोठी कामे चुटकीसारखी करतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा प्राईम टाईम हा वेगळा असतो, हे लक्षात आपण घेतले पाहिजे. आणि तुमचा प्राईम टाईम सकाळचा असेल किंवा दुपारचा, महत्त्वाचे हे की तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे एवढंच मात्र नक्की. आणि तुमचा प्राईम टाईम कोणता आहे हे ओळखणे यासाठी आवश्यक आहे की त्यानुसार तुम्ही वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा नक्कीच उपयोग करू शकाल आणि तुमची सर्वात महत्त्वाची आणि रचनात्मक कामे तुम्ही या वेळात चांगल्या प्रकारे आणि जलद गतीने नक्कीच करू शकाल. म्हणून आपल्या ग्राहक प्राईम टाईममध्ये छोटी मोठी कामे करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण ती कामे तुम्ही इतर वेळी नक्कीच करू शकतात आणि भरपूर काही गोष्टी या तुम्ही साध्य करू शकतात. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 8वा सिद्धांत आहे, आपण प्राईम टाईममध्ये महत्त्वाची आपण कामे उरकून घेतली पाहिजे. आणि जो तुम्ही सकाळच्या वेळात उत्साही, ऊर्जेने भरलेले आणि तल्लख असाल तर याचा अर्थ तुम्ही सकाळचा वेळ तुमचा प्राईम टाईम आहे. आणि एका अर्थी तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्ही दुपारी एक डुलकी काढली तर तुम्हाला एका दिवसात 2 सकाळी मिळतील आणि दुपारच्या डुलकीनंतर तुम्हाला परत उत्साही, ताजेतवाने वाटेल, जणू काही परत सकाळ झाली आहे. योग्य वेळाला दगड फेकणे हे चुकीच्या वेळी सोने फेकण्यापेक्षा आणि देण्यापेक्षा अधिक योग्य आहे. बऱ्याच वेळेला वेळाच्या मात्रेत आणि गुणवत्तेत काही थेट संबंध नसतो, हे लक्षात घेतले जात नाही. कितीतरी वेळा एका तासातच इतके काम होते की ते दिवसभरातही होत नाही. त्यामुळे वेळाच्या मात्रेपेक्षा त्याची गुणवत्ता आणि घनता अधिक महत्त्वाची आहे. आणि लक्षात ठेवा, कामाचे खूप तास महत्त्वाचे नाहीत, त्या वेळात किती ठोस काम होत आहे हे महत्त्वाचे आहे. आणि यालाच इंग्लिशमध्ये क्वालिटी टाईम असे म्हणतात. लक्षात ठेवा, दिवसाचे 8 तास काम करण्याचे लक्ष्य असलेली व्यक्ती जास्तीत जास्त यशस्वी होत नाही, तर दिवसभरात 8 किंवा 9 कामे करण्याचे लक्ष्य असलेली व्यक्ती जास्त यशस्वी होते. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की पहिली व्यक्ती कालावधीला जास्त महत्त्व देते, तर दुसरी व्यक्ती वेळाच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व देत असते. आणि त्यामुळेच त्यांच्या यशात जबरदस्त फरक पडत असतो. आणि मग आपली प्राथमिकता तपासा आणि स्वतःला विचारा की माझ्याजवळ या वेळाचा सर्वात चांगला उपयोग कोणता आहे आणि मी कोणता उपयोग नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकतो. तरच तुम्हाला चांगली उत्तरं मिळणार आहेत. आणि सत्य स्वीकारणे मान्य करा, कारण सत्य आपणास अपेक्षा आणि मोह यापासून दूर करून जीवनातील वास्तविकतेची ओळख नक्कीच करून देत असते. आणि सत्य तुम्ही जीवनामध्ये नक्कीच बोललं पाहिजे. खोटारड्या लोकांकडून लांब राहा आणि एखादी गोष्ट करायची तयारी ठेवणे आणि योग्य नियोजनाने ती पूर्ण करणे यास महत्त्व द्या, कारण तयारी आणि नियोजन हे एखादे काम पूर्ण करण्यास मदत नक्कीच करत असते. आणि जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो हे समजून घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हे मनाला सांगा आणि तुम्हाला अपयश येणार नाही. ही आत्मविश्वासाची ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही नक्कीच आपल्या जीवनामध्ये अवलंबली पाहिजे. आणि आयुष्यात जे हवे आहे ना ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका, कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते तिथे नशीबही आपल्याला साथ देत असते. आणि संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग तुम्ही निवडला पाहिजे. आणि विचारामध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य कधीच होत नसते आणि ते शक्य होणारही नाही.
म्हणून तुम्ही ते शक्य करण्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वामींवर जेवढा दृढ विश्वास असेल तेवढेच तुमची कामे अगदी मार्गी लागतील आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टींचा अनुभव देखील येईल. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.